पाक सेना किंबहुना पाकिस्तानमध्ये पाकिस्तान मध्ये ज्या सेनेची गवगवा होत चाललेला आहे, मोठी होत चाललेली आहे, ती मिया उद्धवची पाक सेनाची पण आज वर्धापन दिवस आहे आणि तोही साजरा आज होतोय। या पाक सेनेच्या प्रचारासाठी पाकिस्तानचे झेंडे सगळीकडे फडकवण्यात आले। प्रत्येक उमेदवाराच्या प्रचारामध्ये पाकिस्तान जिंदाबाद असे नारे ऐकण्यात आले। ते त्या मिया उद्धवच्या पाक सेनेचं पण आज वर्धापन दिवस आहे, तोही साजरा होतोय असं आम्ही ऐकलेलं आहे। या पाक सेनेमुळे मुंबईमध्ये जागोजागी हिरवे झेंडे आणि पाकिस्तान जिंदाबादचे नारे आज ऐकायला मिळाले तर नवल वाटण्याची गरज नाही, कारण का त्यांचा प्रचार ह्याच पाकिस्तानच्या लोकांनी येऊन, रोहिंग्या आणि बांगलादेशीने येऊन मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये केला आणि म्हणून पाकिस्तान हृदय सम्राट मिया उद्धवजींचा आज पाक सेनेचा पण वर्धापन दिवस आहे। मला आठवतं जेव्हा 93च्या दंगलीनंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जेव्हा मुंबई वाचवली, तेव्हा त्या काळात कोणालाही मुंबईमध्ये हिरवा झेंडा लावण्याची पण हिंमत व्हायची नाही। कुठेही हिरवा झेंडा दिसला तर शिवसैनिक आणि हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्ते त्यांना त्यांची जागा दाखवायची अशा पद्धतीची भीती निर्माण तेव्हा केली। आज ह्या मिया उद्धवमुळे पाकिस्तानचे झेंडे हे बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान जागोजागी आपल्याला दिसत आहेत। आज मिया उद्धवच्या मेळाव्यामध्ये कधी नाही तर सगळेच गोल टोप्या आज आपल्याला पुढे बसून आमचा पाकिस्तान हृदय सम्राट किती चांगला भाषण करतो, किती पाकिस्तानची लाल करतो, हे ऐकण्यासाठी तुडुंब गर्दी होईल। कधी नाही तर मातोश्रीमध्ये आजकाल गोल टोप्या सत्कार करण्यासाठी बघायला मिळतात असे असंख्य लोक आम्हाला सांगतात। म्हणून कुठे त्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे ज्वलंत हिंदुत्वाचे विचार आणि कुठे ह्या मिया उद्धवचे पाकिस्तानची चाटणारे विचार, हा जो काय जमीन आसमानचा जो फरक झालेला आहे, यासाठीच आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचा मनापासून आभार मानतो की आज एकनाथ शिंदे साहेबांनी अगर भूमिका घेतली नसती तर आज बाळासाहेबांचं नाव या मिया उद्धवनी त्याच्या पाक सेनेच्या बॅनरवर दिसलं पण नसतं, अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये झाली असती।